मराठी, ते धडक ते धडक. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा तथा पायचं नाय. लढत जा कुर्ली घाडगेवाडी गावच्या विकासासाठी सातत्याने झटणारे तसेच सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असणारे आमदार सुहास भैया बाबर यांचे निष्ठावंत शिलेदार आणि धडाकेबाज युवा नेतृत्व माननीय दीपक शेठ जाधव यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक सुहास भैया युवा मंच कुर्ली, अजित पाटील युवा मंच कुर्ली, डीजे ग्रुप कुर्ली तसेच ग्रामपंचायत आणि सर्व सेवा सोसायटी तसेच समस्त ग्रामस्थ कुर्ली घाडगेवाडी. कान, नाक आणि घशासंदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. अशा व्यासपीठांची फारशी आम्हाला सवय नसते. इथं प्रत्येक कार्यक्रम वेळेत चालू आहे आणि राजकारणी माणसांची अडचण असे की वेळेत यायचं, वेळेत जायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं ती कार्यक्रम पत्रिका मी वाचत होतो. त्यांनी माझ्या नावापुढं 15 मिनिट लिहिले. ती दुसरी अडचण अशी की इतके मोठे एक सेलिब्रिटी तर आहेत, विचारवंत आहेत, खूप चांगलं माझ्यापेक्षा बोलू शकतात. मी कशासाठी बोलायचा हा प्रश्न. कारण राजकीय भाषण करणं मला सोपं असतं, टीका टिप्पणी करणं सोपं असतं. राजकारणी माणसाला कुणाला तरी चांगलं म्हणायचं आहे, ते एवढं सोपं नसतं आणि ते पण परत 15 मिनिटात. त्यामुळे मी तुमचा फार वेळ घेणार नाही, कारण खरं आज आपण ह्या सगळ्या मंडळींचं ऐकायला पाहिजे असं मानणारे मी कार्यकर्ता आहे. नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित नेचर केअर सन्मान 2026 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही महिला शेतकऱ्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्येष्ठ समाजसेविका ममताताई सिंधुताई सपकाळ, कृषीतज्ञ डॉक्टर आशिष वेलेसाहेब, श्री अरुण नाईक साहेब, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे महाराष्ट्र आदरणीय बाबा बर्वे. माणूस कितीही मोठा असला तर त्याचं मोठेपण कसं दिसतं. भारतीताई आचरेकर खाली बसल्या होत्या आणि मला ते सारखं मनाला असं खतखतत होतं की आपण वर बसलो आहे आणि भारतीताई खाली बसलीत. खरं तुमचं कौतुक आहे. वैभव दादा, तुम्ही सुद्धा खाली बसला होता. कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी मित्र आदरणीय जयदेव बर्वे, आदरणीय कामाक्षवहिनी बर्वे, कार्यक्रमासाठी ज्यांना आपण पुरस्कारानं सन्मानित करतो ते सगळ्या माझ्या महिला शेतकरी, कार्यक्रमासाठी उपस्थित नेचर केअर फर्टिलायझर्सचे सगळे सहकारी, बर्वे कुटुंबावरती प्रेम करणारे त्यांचे सगळे स्नेही, पत्रकार बंधू आणि भगिनींनो. 15 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक कार्यक्रम केले. अनेकदा महिलांचा सन्मान करण्याचा सुद्धा प्रसंग मला बऱ्याचदा मिळाला होता. पण मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानेन की अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाला मला तुम्ही या निमित्तानं निमंत्रित केलं आहे. कारण ह्या 15-18 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये महिला शेतकऱ्यांना सन्मान करण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. माझी इच्छाही अशीच होती की माझ्या बोलण्यापेक्षा ज्यांनी ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काही अचिव्हमेंट केले, ज्यांना तुम्ही पुरस्कार देताय, त्या पुरस्कर्त्या महिलांनी माझ्यापेक्षा बोलवा असं खरं माझी इच्छा होती. पण आता हरकत नाही, तुम्ही प्रमुख पाहुणा केला आहे. तर त्यामुळं मी अगदी साहेब तुमच्यासारखं मोजून मला सांगता येणार नाही, पण किती मिनटं, 10 मिनिट 12 मिनिट चालेल ना. 15चे 16 झाली तरीसुद्धा काही हरकत नसेल असं मी माझी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मी फार कमी 2-3 गोष्टीवरतीच बोलणार आहे. कारण
मागच्या कार्यक्रमाला माझे वडील कार्यक्रमाला उपस्थित होते. म्हणजे बाबांनी मगाशी आलेल्या त्यांची आठवण केली की एका कार्यक्रमाला भाऊ या ठिकाणी उपस्थित होते. आज मी या कार्यक्रमाला उपस्थित झालो आहे. मी कार्यक्रमाला येत असताना निमंत्रण स्वीकारायचा कार्यक्रम असं होतं की शेतकरी हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्या वडिलांच्या घराचं नावसुद्धा शेतकरी आहे. घराचं नाव शेतकरी आहे म्हणून माझ्या गावामध्ये गाव आहे. माझ्या वडिलांचं अख्खं आयुष्य ह्या शेतीवरती ह्या शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये, किंबहुना माझा स्वतःचा व्यवसाय होण्यापूर्वीसुद्धा मी व्यवसायामध्ये शेती म्हणूनच लिहायचो. आणि शेतकऱ्यांच्या विषयी प्रचंड आस्था माझ्या वडिलांनी त्यांचं अख्खं आयुष्य, राजकीय आयुष्य या शेतीवरती घालवल्यामुळं प्रचंड मला या ठिकाणी मुळात हा कार्यक्रम शेतकऱ्यांचा असल्यामुळे, त्यात महिला शेतकऱ्यांचा असल्यामुळं मी ते निमंत्रण स्वीकारलं आणि तडक कार्यक्रमाला येण्याचा निर्णय घेतला होता. मी 2 गोष्टींच्यावरती फक्त बोलणार आहे. म्हणजे एक, मला बर्वे कुटुंबाच्यावरती काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. आणि जे पाहुणे इथं आलेत ते पाहुण्यांना काही गोष्टी, म्हणजे मी ते बोलणार नव्हतो, पण मला बाबांनी ती आठवण करून दिली. बाबा म्हणाले की हे सगळं ज्यावेळेला आम्ही उभा करत होतो त्यावेळेला या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा तुझ्या वडिलांचा. म्हणजे तो कसा काय, तर ह्या दुष्काळी भागाला पाणी आणून देणारा माणूस तुझे वडील होते. त्यांनी ती आठवण करून दिली. म्हणून मी फक्त काही अगदी थोडक्या शब्दामध्ये मी माझं त्या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगतो. हे सगळ्या पाहुण्यांना माहीत असणं महत्त्वाचं आहे की हा बर्वेंचा सगळा डोलारा उभा राहतोय. आमच्या भागातलं शेतीची अशी परिस्थिती होती की या ठिकाणी शेती करणं फार दुरापस्त आवश्यक म्हणजे गोष्ट होती. आयुष्यभर दुष्काळामध्ये काढलेला आमचा मतदारसंघ होता, अख्खा तालुका होता. पिण्याचं पाणीसुद्धा माझे वडील 1980 साली पंचायत समितीचे सभापती होते. त्यावेळेला पिण्याचं पाणी आम्ही टँकरनं देत होतो. आणि ताई 2012ला त्यांचा मुलगा म्हणजे मी परत सभापती झालो आणि मीही पिण्याचं पाणी टँकरनंच देत होतो. आणि इथं शेती करायची. आणि बर्वेंचं कुटुंबाचं सगळ्यात महत्त्वाचं काय की तसं एखाद्या जुन्या परंपरेला छेद देऊन परत एखादं नवं कौशल्य आत्मसात करून किंबहुना ते काम करणं ही खूप कौशल्याची गोष्ट आहे. म्हणजे तसं मी काय कोणाला कमी लेखतोय असं नाही, पण ब्राह्मण समाजामध्ये शेती करण्याची परंपरा तशी फार कमी आहे. पण खऱ्या अर्थानं बाबांनी ह्या मतदारसंघाला एक नवं दालन दिलं. इतक्या त्या शेतीमध्ये प्रयोग झाले, त्यांना शेतीची प्रचंड आवड होती. ते शेती करत असताना सुद्धा ज्या भागामध्ये पिण्याचं पाणी नाही अशा ठिकाणी शेती करणं हे खूप अवघड काम होतं. त्याहीपेक्षा अवघड काय काम होतं तर या भागामध्ये खताचा कारखाना चालू करायचा. आता पिण्याचं पाणी नाही, तिथं खताचा कारखाना टाकायचा आणि खत विकायचं कोणाला, हा दुसरं अवघड काम होतं. आणि तिसरं अवघड काम असं होतं, तो खताचा कारखाना सेंद्रिय. त्याच्यापेक्षाही अवघड काम बाबांनी त्या ठिकाणी करून दाखवलं. ज्यावेळेला सुरुवात झाली होती त्यावेळेला सगळ्यांना असं वाटत होतं की यात काही घडेल असं काय आम्हाला वाटत नाही. पण आज इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला आम्ही पेपरमध्ये वाचतो, फेसबुक पोस्ट बघतो की नेचरकेअर फर्टिलायझर्सचा कंटेनर ज्यावेळेला एक्सपोर्ट होतो त्याच्यासारखं समाधान आम्हाला या ठिकाणी काय निश्चित असणार नाही. आणि ते माझ्या दृष्टीनं मी एक विटेकर नागरिक म्हणून त्याचा खूप मोठा अभिमान मला या निमित्तानं 100% आहे. बर्वे म्हणजे आम्ही तुम्हाला ताई मुद्दाम सांगतो की आशिया खंडातली सगळ्यात मोठी लिफ्ट इरिगेशन स्कीम आमच्या मतदारसंघासाठी आहे. म्हणजे इथून 100 किलोमीटर लांब असलेल्या कृष्णामाईचं पाणी या घाटमाथ्यावरती यावं हे स्वप्न 1992 साली माझ्या वडिलांनी बघितलं होतं. ते आज पूर्णत्वास जात आहे. आणि आज 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र, जवळपास 6 ते 7 तालुके, ज्या तालुक्यांना दुष्काळी तालुका म्हणून जो कलंक होता आयुष्यभरासाठी तो पुसला गेला. आज आमच्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ऊसाची शेती आहे, डाळिंब आहे, द्राक्ष आहेत. तुम्हाला मी द्राक्षाचा मुद्दाम सांगतो. मगाशी एका माझ्या भगिनीला सत्कार करत असताना, पुरस्कार देत असताना, त्यांचं गाव पळशी आहे. माझ्या तालुक्यामध्ये पळशी नावाचं एक गाव आहे आणि त्या पळशीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती द्राक्षाचं उत्पन्न होतं. 100% एक्सपोर्ट करणारं गाव पळशी आहे. नाशिक हे द्राक्ष उत्पादन करताना क्वांटिटी खूप असते त्यांची, पण क्वालिटी जी असते ती माझ्या पळशीमध्ये असते. एक्सपोर्टचा दर तिथं ठरतो आणि तो दर नाशिकला लागू होतो. आता हळूहळू आम्ही पॅटर्न बदलत चाललो आहे. डाळिंब
डाळिंबावरती अवलंबून तर आम्ही तुम्हाला पटणार नाही, ड्रॅगन फ्रूट आता आमचं उत्पन्नाचं नवं साधन आहे. मगाशी रायगडच्या माझ्या भगिनी भाषण करत असताना तुम्हाला एक धोक्याची घंटा सांगतो, आंबा आता आम्ही पिकवायला लागलो आहे. कोकणातला ताईंना माझी विनंती आहे की आम्ही आता इतकं सदन व्हायला लागलो आहे, कारण एक आहे पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं एक वैशिष्ट्य आहे. मगाशी प्रत्येक भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय झाला. कोणीतरी सांगितलं की पुरुष आत्महत्या करतो, स्त्री आत्महत्या करत नाही. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी कधी आत्महत्या करत नाही. त्याला जे संघर्ष करावा लागेल, जे नवं करावं लागेल, तो सगळे प्रयोग करत राहतो आणि स्वतःच्या शेतीतनं उत्पन्न घेऊन त्यातून मार्ग कसा काढायचा आहे. तर जातीवंत उदाहरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र शेतकरी. मी कुठल्या महाराष्ट्रातल्या बाकी लोकांना आवड होते असं नाही, पण ती ताकद, ती क्षमता मात्र आमच्या ह्या पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं त्या पाण्याचा परिणाम इतका प्रचंड झाला आहे की आज ज्या भागामध्ये दुष्काळ बघा आता इतकी प्रचंड सुबत्ता आहे. मी एक गाव तुम्हाला सांगतो फक्त, माझ्या गाव मतदारसंघामध्ये भाळवणी नावाचं एक गाव आहे. यावर्षी ऊसाचे तिथल्या सर्व सेवा विकास सोसायटीमध्ये जमा झालेले ऊसाचे पैसे 35 कोटी रुपये आहेत. पाणी काय कमी करू शकतं, शेती काय कमी करू शकतं, याचं उत्कृष्ट. मी आमच्यात एक आटपाडी तालुक्यामध्ये खांजोडवाडी नावाचं गाव आहे. शरद पवार साहेब बघायला आले की असं काय डाळिंबामध्ये प्रयोग करतायत की जिथं लहानातला लहान शेतकरी हा किमान 50 लाख रुपये वर्षाला मिळवतो आणि मोठा शेतकरी 4 कोटी 5 कोटी. पवार साहेब बघायला आले होते. तुम्ही जर त्या गावामध्ये गेला तर त्या गावामध्ये एकही घर तुम्हाला 1000 स्क्वेअर फीटचं दिसणार नाही. 4000 5000 स्क्वेअर फीटचं घर आणि असे टोलेजिंग इमारती की असं वाटतं की तिथे कोणतरी इंडस्ट्रीज राहतात. अशी आमची शेतकरी मंडळी या ठिकाणी राहतात. खरं एकदा ह्या सगळ्या लोकांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळावी म्हणून जर आपण त्या ठिकाणी नेऊ शकलो तर निश्चितपणे एक चांगलं काम त्या निमित्तानं होईल. मी बर्वे कुटुंबाच्या बाबतीत मला काय या ठिकाणी मला बोलायचं आहे. या शहराच्या जडणघडणमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे मी खाली बसलो, आता पंत काका आमचे खाली बसलेत, माझ्यापेक्षा कैक पटीने त्यांना ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. पण त्यांच्या कुटुंबाचे म्हणजे जयदेवरावांच्या आजोबांच्यापासून म्हणजे ह्या शहराला पहिल्यांदा लाईट देणारी जी पॉवर हाऊस म्हणून संस्था होती त्याच्या स्थापनेमध्ये ह्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर शाळा पहिली स्थापन करत असताना त्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक स्थापन करत असताना तुमचा खूप मोठा वाटा आहे. याहीपेक्षा या कुटुंबानं पूर्वीपासून आत्तापर्यंत या शहराला कसलीही सांस्कृतिक ओळख नव्हती ती देण्याचं काम ह्या कुटुंबानं केलं आहे. म्हणजे ते नाटक असेल, कार्यक्रम असतील किंवा असे चांगले कार्यक्रम, आमच्यात अशा कार्यक्रमांना लोक येणं एखादा त्याला कंपल्सरी तांबडा पांढरा, मग अशी कोणीतरी आठवण केली होती, अशी सगळी व्यवस्था केली तर आमच्याकडे गर्दी होण्याची शक्यता असते. पण इतके दर्जेदार कार्यक्रम हा कुटुंब करतो. प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांचा वाटा आहे. आज अनेक लोकांना ते रोजगार देण्याचा प्रयत्न करतायत. विषमुक्त शेतीसाठी खूप मोठं योगदान त्या कुटुंबाने देण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यांची कन्या पॅराऑलिम्पिकमध्ये तिनं देशाचं नाव केलं टेबल टेनिसमध्ये. कौतुक आहे तिचं. तुम्ही आज शेती करायला बर्वे कुटुंब तुम्हाला प्रोत्साहित करतंय. माझ्या माता भगिनींना सगळ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं की तुम्ही शेती केली पाहिजे, हे केलं पाहिजे. दिवसभर उन्हात राबल्यानंतर जर स्किन खराब झाली तर ती रिपेअर कशी करायची याची सुद्धा व्यवस्था करून ठेवली. म्हणजे व्यवसाय करत असताना सुद्धा हे पूरक व्यवसाय असावा असं सांगत असतात. पण हे सगळं काम इतक्या सुंदर पद्धतीनं हे बर्वे कुटुंब खूप चांगल्या पद्धतीने करतं. एक आठवण मला बाबांची तुम्हाला निश्चित सांगायची आहे की तसं राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मुशीमध्ये वाढलेलं कुटुंब आहे. अत्यंत आढळ निष्ठा त्यांची RSSवरती आहे. त्याच पद्धतीनं काम करणारे कुटुंब आहे. पण त्यांची आयुष्यभराची मैत्री होती ती विलासराव देशमुख साहेबांच्या बरोबर होती. काँग्रेसचे मुख्यमंत्री ज्यावेळेला ते झाले ते क्लासमेट होते. माझ्या मते हॉस्टेलला तुम्ही दोघं एकत्र होता, रूममेट होते दोघंजण. आणि CM झाल्यानंतर बाबा त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी एक सोन्याची चेन त्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ती घेतली नाही. आणि विलासराव देशमुख साहेबांनी असं सांगितलं, मी जरूर घेईन पण तुमच्या घरी जेवायला येईन
त्यावेळेला मी ते चेन नक्की निश्चितपणे घेईन. RSSचा माणूस, काँग्रेसचा मुख्यमंत्री, आणि ते इथं आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा बाबांच्या घरी गेले, ती चेन त्यांनी स्वीकारली. आता जयदेव आणि माझ्यात वयाचा फरक आहे, पण आम्ही पण दोघं मित्र आहे. आता जयदेवराव मी काय मुख्यमंत्री नाही होऊ शकत, आमदार मात्र झालोय. त्यामुळे जशी त्या पिढीनं मैत्री जपली आहे तशी मैत्री जपण्याचा प्रसंग आता आपल्या दोघांच्यावरती आहे. गमतीचा भाग सोडला तरी सांगण्याचं मला एवढंच म्हणे, मी काय ॲब्सोल्यूट काय मागणारा कार्यकर्ता नाही, पण एका विचारधारेशी एकनिष्ठ असताना आपला मित्र कुठल्या पक्षात आहे किंवा कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या धर्माचा, ही कधीही न बाळगता या कुटुंबानं अत्यंत प्रामाणिकपणे ह्या शहराची, या समाजाची काही ना काहीतरी देणं लागतो म्हणून इतक्या निष्ठेनं काम करण्याचा या निमित्तानं प्रयत्न केला आहे. मी कार्यक्रमाला ज्यावेळेला निमंत्रण स्वीकारलं त्यावेळेला येणार आहे कोण म्हणलं, कारण बर्वेंचा कार्यक्रम आणि सेलिब्रिटी नाही, कारण मी ते सगळा अभ्यास करत होतो. कारण तुम्ही ABP माझाला माझा कट्टा लागण्यापूर्वी पहिल्यांदा बर्वाची ॲड येते आणि त्यात सगळ्या सेलिब्रिटी असतात, इतके जवळचे संबंध आहेत. मी म्हटलं कोण सेलिब्रिटी येणार आहे, तर ममताताई तुम्हाला त्यांनी कार्यक्रमाला आणलं. मला खूप आनंद झाला, कारण सिंधुताई ही अशी सेलिब्रिटी होती की तिनं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुठल्याही सेलिब्रिटीनं काम केलं नाही असं काम त्यांनी केलं. आणि याची मला जाणीव कधी झाली, आई वडील नसणं, म्हणजे खरं व्यक्तिगत बोलायला नाही पाहिजे, आई वडील नसणं ह्याच्यासारखं दुःख या जगामध्ये काही नसतं. आम्हाला कधी जाणीव नव्हती या गोष्टीची, पण ज्यावेळेला माझे आई वडील गेले त्यावेळेला मला कळालं की आई वडिलांच्या शिवाय जगणं हे इतकं बेकार जीवन असतं की तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. तुम्हाला मुलं असू द्यात, बायको असू द्यात, भाऊ असू द्यात, पण आई आणि वडील नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे असं कारण मी ते जवळून आता मी त्यातनं त्या सगळ्या प्रक्रियेतनं जातोय. पण मला जगण्याची एक उर्मी कधी मिळाली, हे सगळं सोसत असताना काही दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये एका मेंढर राखणाऱ्या माणसाचा मला फोन आला की बाळ रडते म्हणला एका त्या सिमेंटच्या पाईपमध्ये. मी त्यांना फोन केला, मी पोलिसांना फोन केला, काय बघा म्हटलं आणि लगेच हे करा. पोलीस गेले म्हणले मुलगी आहे, म्हणलं सिव्हिल हॉस्पिटलला न्या, मी ती व्यवस्था करतो. सिव्हिल हॉस्पिटलला गेले, तिथं मुलगी ती ॲडमिट केली. मला राहवलं नाही, मी माझ्या बायकोला पाठवून दिलं, म्हणलं जा तिला दुपटं कपडे काय लागेल ते घे आणि तिला भेटून ये. मी तेव्हा अधिवेशनमध्ये होतो. मी आलो तेव्हा तिचं शिफ्टिंग झालं होतं एका अनाथ आश्रममध्ये, आणि मी तिथल्या सिव्हिल सर्जनला अशी विनंती केली की माझी अशी इच्छा आहे की आमच्या घरात कोण मुलगी नाही, माझ्या आईची फार इच्छा होती की मुलगी आपल्या कुटुंबामध्ये असावी. मला काय ॲडॉप्शन तिचं करता येणार नाही, पण तिला लागणारी सगळी व्यवस्था मी करू शकतो. तर सिव्हिल सर्जननी ज्या अनाथ आश्रममध्ये तिथं त्यांना विनंती केली, म्हणलं मी खर्च तिचा उचलतो, तिला लागणारे आत्ता सगळे कपडे, तिला जर तिचं ॲडॉप्शन नाही झालं तर तिचं शिक्षण, तरी ॲडॉप्शन नाही झालं तरी लग्न, सगळं माझं मी बघतो म्हटलं. त्यांनी त्याला होकार दिला. मी ज्या दिवशी त्या अनाथ आश्रममध्ये गेलो आणि तिथं बसलेली ज्यावेळेला सगळी लहान मुलं बघितली आणि मी खाली उतरलो, गाडीत बसल्यानंतर मी एवढाच विचार केला, किमान 42 वर्षापर्यंत मला माझे आईवडील बरोबर होते, ह्या मुलांनी पाहिलं सुद्धा नाही आईवडिलांना. मग ती जर जगत असतील तर माझं कर्तव्य आहे की मी ह्यातनं बाहेर पडलो पाहिजे आणि जगलं पाहिजे. अशा लोकांना सांभाळण्याचं काम तुमच्या मातेने केलं होतं, जे आयुष्यभर कधी कोणी विसरू शकणार नाही. आणि मग आता ममताताई कवयित्री आहेत, गझल खूप त्यांच्या, आता गझल असं म्हणलं जातं की गझल हे वेदनेचं व्यक्त करण्यासाठी गझल गायली जाते. पण आमचा दोष आहे ना, आम्ही काय लक्षात ठेवलं, कसा धरावा नेम तुझ्यावरती आणि कसा करावा क्लेम तुझ्यावर. मी 2दा-3दा खात्री केली, म्हणून तुम्हीच म्हटले ना, तर म्हणले हो. आता माझी अडचण अशी आहे की आम्ही कधी नेम धरला नाही आणि आमच्यावरही कुणी क्लेम केला नाही. फक्त राजकीय माणसाचं झालंय काय, त्या साऊथ इंडियनच्या पिक्चरनी आमदार आणि आमदारांची मुलं एवढी बदनाम केलेत की असा विश्वास बसत नाही कोणावर. त्यामुळे तो प्रसंग काय फारसा आमच्यावरती नाही, तर मी फारसा तुमचा वेळ घेणार नाही.
अत्यंत चांगला कार्यक्रम, कारण मी जिल्हा परिषदेला काम करत असताना कृषी पशुसंवर्धन विभागाला मी काम केलेला कार्यकर्ता आहे. शेतीवरती प्रचंड निष्ठा असलेला मी कार्यकर्ता आहे. माझ्या मतदारसंघामध्ये कुठलाही उद्योग व्यवसाय नाही, पण शेतीमुळं ह्या मतदारसंघाचं रूप पालटतं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. असंच काम तुमच्या माध्यमातून ह्या ठिकाणी घडावं अशी एक माफक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. ज्या माझ्या माता भगिनींना पुरस्कार मिळाला आहे त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. वैभवदादा, एकच माझी विनंती आहे की तुम्ही कार्यक्रमाचा शेवट आई कविता म्हणून करावी, फक्त माझी इच्छा आहे. तेवढी करावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी. ग्राहकांनो, आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक